आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अमरावतीच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बुधवार 17 जून रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्य शासन अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे। उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, न्यायमूर्ती अनंत बडे समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच संविधानिक हक्कांचे संरक्षण करावे या प्रमुख मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत। याशिवाय जातनिहाय जनगणना करावी, एससी, एसटी व ओबीसी समाजासाठी क्रीमी लेअर लागू करू नये, तसेच नीट, सीबीएसई व सीयूईटी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्याही करण्यात येणार आहेत। पत्रकार परिषदेला आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे प्राजगदीश गोवर्धन, रमेश कटके, रविकांत गवई, नयन मोंढे, प्रा गोपीचंद मेश्राम, विजयकुमार चोरपगार, प्रकाश बोरकर, सुनील रामटेके, अश्विनी गोंडाणे, श्रीधर गडलिंग, राजेश वानखडे, सुदाम बोरकर, रितेश तेलमोरे, नाना रंगारी, देवीदास आठवले, संजय खडसे, प्रफुल गवई, मदन गायकवाड, मनीष साठी, अनिल गवई, आनंद इंगळे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्ह्यातील 59 जातींच्या विविध संघटनांचा या महामोर्चाला पाठिंबा असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। दिनांक 17 जून बुधवार सकाळी 11 वाजता हा महामोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा हजारोच्या संख्येने निघत आहे। उपवर्गीकरण लादणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्याकरिता 59 जातींचा हा महामोर्चा अमरावती जिल्ह्यातील सर्व संघटना आणि पक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतो आहे। काय झालेलं आहे की या मोर्चाचं आयोजन 59 जातीमध्ये एकाच जातीने या उपवर्गीकरणाची डिमांड केलेली आहे, परंतु ज्या पद्धतीनं या उपवर्गीकरणाचं आज लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, जाती जाती मध्ये भांडणं लावण्याचं काम हे शासन करते आहे। बदर आयोगाचा अहवाल आजही शासनाने प्रकाशित केलेला नाही आहे आणि ज्या पद्धतीनं या जातींची संख्याचा विचार यामध्ये केलेला नाही, बार्टीचाही कुठे अहवाल नाही आहे, त्यामुळे आणि डायरेक्ट सीएम कडे हा अहवाल दिलेला आहे आणि हा बदर समितीचा अहवाल आजपर्यंत प्रकाशित केलेला नाही। 14 एप्रिल पर्यंतची मुदत बदर समितीला दिलेली होती, याच्यावरती ऑब्जेक्शन लोकांनी द्यावं, परंतु 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस असल्यामुळे आणि त्यांची जयंती असल्यामुळे सर्व समाज यामध्ये होता, परंतु हे षडयंत्र शासनाचं होतं आणि त्याला कुठलाच हे नसताना ज्या पद्धतीनं शासनाने या उपवर्गीकरणाचा षडयंत्र राबवलेला आहे त्याला सर्व समाज आणि आंबेडकरी समाज आणि इतर संघटनांचा विरोध याला आहे आणि हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये 17 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं हीच नम्र विनंती।